नमस्कार. आज आपल्या सोर्सेसमध्ये दोन अशा बातम्या आहेत ज्या एकाच आठवड्यात घडल्या पण पृथ्वीच्या दोन टोकांवरच्या वाटतायत. एकीकडे नवी दिल्लीत भारताच्या दिवाळी सणाला जागतिक सन्मान मिळतोय आणि दुसरीकडे युरोपमध्ये साध्या फुग्यांमुळे एक देश राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतोय. आता या दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? वरकरणी तर अजिबात नाही. पण आजच्या जगात शक्ती किंवा पॉवर या संकल्पनेचा अर्थ कसा बदलतोय हे या दोन्ही घटना दाखवतात. ही शक्ती कधी संस्कृतीच्या रूपात दिसते, कधी सीमेवरच्या स्मारकात, तर कधीकधी डेटा सेंटरमध्ये आणि कधीकधी जसं तुम्ही म्हणालात साध्या फुग्यांमध्येही ती लपलेली असू शकते. म्हणजे आज आपण शक्ती या शब्दाचीच एक प्रकारे सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया भारताच्या सॉफ्ट पॉवरच्या एका मोठ्या विजयाने. 10 डिसेंबरला युनेस्कोने दिवाळीला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलाय. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा निर्णय नवी दिल्लीत झाला, जिथे भारत यजमान होता. बरोबर. आणि इथे अमूर्त वारसा किंवा इनटँजिबल हेरिटेज हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ ताजमहाल किंवा कोणत्या किल्ल्यांसारखी वास्तू नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक जिवंत परंपरा. युनेस्कोच्या मते दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि फटाके नाहीत, तर घरातील आजी आजोबा जेव्हा पुढच्या पिढीला रांगोळी काढायला किंवा फराळ बनवायला शिकवतात, ती जी ज्ञानाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आहे, तो आहे खरा वारसा. अच्छा. आणि यामागे जगभरात पसरलेल्या भारतीयांची ताकद आहे नाही का? मी टीम कर्टिस या युनेस्को अधिकाऱ्याचं एक वाक्य वाचलं. ते म्हणतात की दिवाळी हा फक्त सण नाही, तर तो भारत आणि जगभरातील डायस्पोराला जोडणारा एक भावनिक दुवा आहे. हे तर आपलं वसुदैव कुटुंबकमचं तत्वज्ञान प्रत्यक्षात उतरल्यासारखं आहे. हो, आणि याच वसुदैव कुटुंबकमला आता एक आर्थिक बाजूही मिळाली आहे. जेव्हा दिवाळीला जागतिक मान्यता मिळते, तेव्हा दिवे बनवणारे कुंभार, मिठाई बनवणारे कारागीर, रांगोळी कलाकार यांच्या कलेला एक जागतिक बाजारपेठ मिळते. हे फक्त सांस्कृतिक नाही, तर आर्थिक सक्षमीकरण आहे. आता भारताने बिहारच्या छठ पूजेचं नामांकन पाठवलंय. म्हणजे भारत आता आपल्या प्रादेशिक परंपरांनाही खूप आत्मविश्वासाने जगासमोर ठेवत आहे. ही झाली सॉफ्ट पॉवरची गोष्ट. पण त्याचवेळी भारत आपली हार्ड पॉवर दाखवण्यातही मागे नाही. पूर्व लडाखच्या गालवान खोऱ्यात तब्बल 14,500 फूट उंचीवर भारताने जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक उभारलं आहे. हे स्मारक म्हणजे फक्त एक बांधकाम नाही, तो एक अतिशय स्पष्ट आणि कठोर संदेश आहे. 15 जून 2020 रोजी चीनसोबतच्या संघर्षात जे 20 भारतीय जवान शहीद झाले, त्या गॅलंट्स ऑफ गालवानला हे समर्पित आहे. 45 वर्षांनी सीमेवर आपले सैनिक मारले गेले होते. ही घटना देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही, हा तो संदेश आहे. जेव्हा तुम्ही इतक्या उंचीवर, इतक्या दुर्गम ठिकाणी असं भव्य स्मारक उभारता, तेव्हा तुम्ही तुमच्या सार्वभौमत्वाचा दावा ठणकावून सांगत असता. पण माझा एक प्रश्न आहे. हा संदेश देण्यापलीकडे अशा स्मारकांमुळे सीमेवरचा तणाव कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका नाही का? याला एक प्रकारचं प्रतिकात्मक युद्ध म्हणजे सिम्बॉलिक वॉरफेअर म्हणता येईल का? खूप चांगला मुद्दा आहे. याला प्रतिकात्मक युद्ध नक्कीच म्हणता येईल. पण हे केवळ प्रतिकांपुरतं मर्यादित नाही. या स्मारकाच्या आजूबाजूला रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं जाळं विणलं जातंय. तिथे टायगर ब्रेव्ह कॅफेसारखी सुविधा सुरू केली आहे. यामागे 2 उद्दिष्ट आहेत. एक, सैन्याला वेगाने सीमेपर्यंत पोहोचता यावं, आणि दुसरं, पर्यटनाला चालना देऊन सीमावर्ती गावांचं स्थलांतर रोखणं. यालाच व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम म्हणतात. म्हणजे एकाच वेळी लष्करी आणि नागरी दोन्ही पातळ्यांवर सीमेला मजबूत केलं जातंय. ही एक दुहेरी रणनीती आहे. बरोबर. सीमेवरची ही हार्ड पॉवर तर महत्वाची आहेच, पण आजच्या जगात आर्थिक सत्ता ही तितकीच महत्वाची आहे. आणि तिथेच जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO सारख्या संस्था अडचणीत आल्या आहेत. अगदी. WTO सध्या व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमेरिका आणि चीन यांच्या व्यापार युद्धात WTOचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. अशावेळी CUTS इंटरनॅशनल नावाच्या संस्थेने टोकियोमध्ये ट्रेंजा म्हणजे ट्रेड नॉट जस्ट एड नावाचा एक उपक्रम सुरू केलाय. पण अशा उपक्रमांनी खरंच काही फरक पडतो का, की या फक्त चर्चाच राहतात? फरक पडू शकतो, कारण यामागची कल्पना थोडी वेगळी आहे. याला कोआलिशन ऑफ द विलिंग असं म्हटलं गेलंय. याचा अर्थ असा की यात कोणतीही सक्ती नाहीये.
जे देश, विशेषतः भारतासारखे विकसनशील आणि मध्यम शक्ती असलेले देश, जे अमेरिका आणि चीनच्या दादागिरीत भरडले जात आहेत आणि ज्यांना वाटतं की व्यापारासाठी नियम पाळलेच पाहिजेत, ते स्वेच्छेने एकत्र येत आहेत. ही एक प्रकारची व्यापारी लोकशाही वाचवण्याची चळवळ आहे असं म्हणू शकतो आपण. आणि याला शशी थरूर आणि WTOचे माजी प्रमुख पास्कल लॅमी यांचं नेतृत्व मिळालंय, ज्यामुळे याला एक वजन प्राप्त झालंय. भारतासाठी हे गरजेचं आहे, कारण नुकतंच अमेरिकेने भारतीय तांदळावर शुल्क वाढवलं. अशावेळी नियमांवर आधारित व्यवस्था नसेल तर भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसू शकतो. बरोबर. ट्रान्झासारखे मंच भारताला जागतिक व्यापाराचे नियम बनवण्यात नेतृत्वाची भूमिका घेण्याची संधी देतात. म्हणजे फक्त नियमांचे पालन करणारे न राहता नियम बनवणारे बना, हा यामागचा विचार आहे. हा झाला जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग. पण याच आर्थिक व्यवस्थेच्या समांतर एक दुसरीच काळी अर्थव्यवस्था फोफावते आहे, जी देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका बनली आहे. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात DRIने एका गुप्त ड्रग फॅक्टरीवर छापा टाकला, ऑपरेशन हिंटरलँड ब्रू. हो, आणि या ऑपरेशनच्या नावातच या बदललेल्या धोक्याचा सुगावा आहे. हिंटरलँड म्हणजे शहरांपासून लांब, दुर्गम भाग. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पोलिसांची नजर चुकवणं कठीण झाल्यावर ड्रग माफियांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. वर्ध्यात एका शेतावर साध्या पत्र्याच्या शेडमध्ये ही फॅक्टरी सुरू होती. बाहेरून पाहिलं तर कोणाला म्हणजे वाटणारही नाही की आत 192 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन म्हणजे MD बनवलं जातंय. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे याचा मुख्य सूत्रधार कोणी आंतरराष्ट्रीय माफिया नाही, तर एक सेल्फ टॉट केमिस्ट आहे. म्हणजे स्वतःच शिकून रसायनशास्त्रज्ञ बनलेला एक माणूस. खरंय, हे प्रकरण मला ब्रेकिंग बॅड या प्रसिद्ध वेब सिरीजची आठवण करून देतं. एक सामान्य दिसणारा माणूस स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून एक मोठं ड्रग साम्राज्य उभं करतो. हे दाखवते की धोका आता फक्त संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून नाही, तर आपल्या अवतीभवतीच्या कोणाकडूनही येऊ शकतो. ग्रामीण भागात अशा फॅक्टरीज सुरू होणं म्हणजे हा धोका आता आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोचला आहे. धोक्याची आणि शक्तीची परिभाषा खरंच बदलतीये. एका बाजूला ड्रग्जची ही अदृश्य शक्ती, तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाची प्रचंड मोठी दृश्य शक्ती. मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल 17.5 अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे, म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपये. ही फक्त एक गुंतवणूक नाही आहे, हा एक भूराजकीय डाव आहे. सत्या नडेला यांनी या गुंतवणुकीचे 3 स्तंभ सांगितले आहेत: स्केल, स्किल्स आणि सॉव्हरेनिटी. स्केल म्हणजे हैदराबादमध्ये 2 ईडन गार्डन स्टेडियमच्या आकाराचे डेटा सेंटर्स उभारणार. आता कल्पना करा की भारताचा किती प्रचंड डेटा तिथे साठवला जाईल. थांबा, पण एवढ्या मोठ्या डेटा सेंटरचा म्हणजे सामान्य माणसाला काय फायदा? त्याचा थेट संबंध तिसऱ्या स्तंभाशी आहे, तो म्हणजे सॉव्हरेनिटी किंवा सार्वभौमत्व. सॉव्हरेन क्लाउड तयार करणे म्हणजे भारताचा डेटा, भारतीयांची माहिती भारताच्याच हद्दीत सुरक्षित राहील याची खात्री देणे. आजच्या जगात डेटा म्हणजे नवं तेल आहे. ज्याच्याकडे डेटा त्याच्याकडे सत्ता. हा सॉव्हरेन क्लाउड म्हणजे भारताचा स्वतःचा डिजिटल किल्ला आहे. यातून मायक्रोसॉफ्ट भारताला चीनच्या विरोधात एक विश्वासार्ह लोकशाहीवादी तंत्रज्ञान भागीदार म्हणून उभे करत आहे. आणि दुसरा स्तंभ स्किल्सचा आहे. 2030 पर्यंत 2 कोटी भारतीयांना AIचं प्रशिक्षण देणार. याचा अर्थ हा किल्ला चालवण्यासाठी सैनिकही भारतातच तयार केले जातील. ई-श्रम पोर्टलवरच्या 31 कोटी असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी या AIचा वापर होऊ शकतो. म्हणजे ही शक्ती फक्त कंपन्यांपुरती मर्यादित न राहता सामान्य माणसापर्यंत पोचू शकते. अगदी. हे भारताला AI फर्स्ट नेशन बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. म्हणजे भविष्यात AI तंत्रज्ञानाचे नियम अमेरिका किंवा चीन नाही तर भारतही ठरवू शकेल, ही यामागची महत्त्वाकांक्षा आहे. आणि याच जागतिक नेतृत्वाचे एक उदाहरण म्हणजे टाइम मासिकाने YouTubeचे CEO नील मोहन यांना CEO ऑफ द इयर म्हणून निवडणं. एका भारतीयाच्या हातात आज जगातलं सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन मशीन आहे आणि तो ते अत्यंत शांतपणे चालवत आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे जातोय. पण मग सुरुवातीला आपण बोललो होतो त्या विचित्र घटनेचं काय? लिथुआनियामध्ये फुग्यांमुळे आणीबाणी. हे तर एखाद्या विनोदी सिनेमातल्या कथेसारखं वाटतंय. यामागे नक्की काय गौड बघायला आहे? हे अजिबात विनोदी नाही, उलट खूप गंभीर आहे. यालाच हायब्रिड वॉरफेअर किंवा संकरित युद्ध म्हणतात. लिथुआनिया हा नाटोचा सदस्य देश आहे आणि रशियाचा कट्टर विरोधक.
त्याचा शेजारी बेलारूस हा रशियाचा जवळचा मित्र. बेलारूसमधून हे मोठे हवामान बलून लिथुआनियाच्या हद्दीत पाठवले जात आहेत. वरकरणी हे हवामानाचा अभ्यास करणारे फुगे आहेत. पण ते नाहीत. नाही. लिथुआनियाचा आरोप आहे की या फुग्यांचा वापर सिगारेटची तस्करी करण्यासाठी आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी केला जातोय. या फुग्यांमुळे विल्नियस विमानतळावरची वाहतूक तब्बल 60 तास ठप्प झाली, 51,000 प्रवाशांचे हाल झाले, देशाची अर्थव्यवस्था आणि शांतता भंग पावली. आणि हे सगळं एकही गोळी न चालवता, एकही सैनिक न पाठवता साध्य केलं गेलं. म्हणजे समोरच्या देशाची हवाई संरक्षण यंत्रणा कितपत सजग आहे हे तपासण्याचा हा एक मार्ग असू शकतो. शिवाय अरे ते तर फक्त हवामानाचे फुगे आहेत असं म्हणून जबाबदारी झटकता येते. याला प्लॉजिबल डेनायबिलिटी म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही शत्रूला थेट आव्हान देत नाही, पण त्याला सतत त्रास देता, त्याला अस्थिर करता, त्याच्या संसाधनांवर ताण आणता. युक्रेनमध्ये पारंपरिक युद्ध सुरू असताना दुसरीकडे नाटो देशांना असं हैराण करून ठेवणं ही रशिया आणि बेलारूसची रणनीती असू शकते. हे एक नवीन प्रकारचं बलून वॉरफेअर आहे, जे दाखवतं की भविष्यातील युद्ध केवळ सीमेवर लढली जाणार नाहीत. ती आपल्या डोक्यावर, आकाशात, अगदी साध्या वाटणाऱ्या वस्तूंमधूनही लढली जातील. आजच्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली. शक्तीची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. एका बाजूला दिवाळीसारखी सॉफ्ट पॉवर आहे, जी मनं जिंकते. दुसरीकडे गालवानसारखी हार्ड पॉवर आहे, जी सीमांचं रक्षण करते. आणि त्याचवेळी मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीतून दिसणारी डिजिटल पॉवर आहे, जी भविष्याची अर्थव्यवस्था घडवेल. तर दुसरीकडे वर्ध्याच्या शेतात बनणारी ड्रग्सची अदृश्य पॉवर आहे आणि लिथुआनियाच्या आकाशात उडणाऱ्या फुग्यांची हायब्रिड पॉवर आहे, जे समाजाला आतून पोखरू शकतात.